नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कंबाईंड गट क मुख्य परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाचा एक प्रश्न बघा. तो प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते, असा प्रश्न आहे. लक्षात घ्या, संधी इथे एक आहे पूर्वरूप संधी, एक आहे पूर्वरूप संधी. या पूर्वरूप संधीमध्ये दोन स्वर एकामागे एक येतात आणि दुसरा आहे पररूप संधी. पररूप संधीमध्ये सुद्धा दोन स्वर एकामागे एक येतात. क्लिअर? इथे लक्षात घ्या. आता इथे शब्द बघा, पूर्व. पूर्व म्हणजे पहिला जो स्वर आहे, पहिला स्वर हा कायम राहतो आणि दुसरा स्वर हा लोप पावते. पररूप मध्ये लक्षात घ्या, पर म्हणजे दुसरा. यामध्ये लक्षात घ्या, दुसरा जो स्वर आहे, दुसरा स्वर हा कायम राहतो आणि पहिला स्वर हा लोप पावतो. बरोबर? याला आपण पररूप संधी म्हणतो. उदाहरण बघा, पूर्वरूप संधीचं उदाहरण जर पाहिलं आपण तर नदी प्लस आत म्हणजे काय, नदीत. नदीत यामध्ये जर पाहिलं आपण तर ई प्लस आ हे दोन इथे स्वर आहेत. इथे लक्षात घ्या, पहिला स्वर हा कायम राहतो आणि दुसरा स्वर हा लोप पावतो. हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. आणि इथलं जर उदाहरण पाहिलं आपण तर घर प्लस ऊन म्हणजेच घर प्लस ऊन म्हणजेच घरून. घरून. क्लिअर? इथे बघा, अ प्लस उ आहे. अ प्लस उ म्हणजे पहिला जो स्वर आहे तो लोप पावतो आणि दुसरा स्वर हा कायम राहतो. याला आपण काय म्हणतो, याला पररूप संधी असं म्हणतात. म्हणून या आपल्या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन 1 पहिलं याचं हे उत्तर असेल. ठीक आहे. परंतु आता तीनही ऑप्शन जर पाहिले, तीनही ऑप्शन इथे बघा, अति प्लस आनंद बरोबर म्हणजे ई प्लस आ हे जे उदाहरण आहे हे स्वर संधीचं उदाहरण आहे, स्वर संधीचं. क्लिअर? त्यानंतर महा प्लस ऋषी म्हणजे महर्षी. इथे लक्षात घ्या, हा म्हणजे इथे बघा आ प्लस रू हे सुद्धा स्वर संधीचं उदाहरण आहे, स्वर संधीचं उदाहरण. क्लिअर? स्वर संधीचं उदाहरण आहे. आणि इथे बघा सद आचार म्हणजे सदाचार. इथे बघा त प्लस आ हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे, व्यंजन संधी. आणि त्याच्यामध्ये जर आपण डिटेलमध्ये गेलो तर हे तृतीय संधीचं उदाहरण आहे, तृतीय संधीचं उदाहरण, तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नाचा जो सोर्स आहे ते मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे. थँक्यू.